शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता दिली गेली आहे। आचारसंहितेमुळे निर्णयाची घोषणा मात्र विधान परिषद निवडणुकीनंतर होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झालाय। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू करणार असं फडणवीसांनी म्हटलं। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू। या संदर्भात प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। शुभम, रेड्डी, खरं तर महाराष्ट्रातले शेतकरी हे सातत्याने मागील वर्षभरापासून बोलत होते की नुसती कॅबिनेट करतात हे मंत्री लोक, पण आमच्यासाठी काही देत नाहीत। पण आज मात्र त्यांच्यासाठी राज्य सरकारकडनं, महायुती सरकारकडनं गुड न्यूज ही म्हणता येणार आहे, कारण की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते त्या शेतकऱ्यांना आता 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी ही होणार आहे। आणि त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये झालेला आहे। आणि इतकंच नव्हे तर मग त्याचे आकडे देखील समोर आले आहेत। निकष काय असणार आहेत हा पुढचा भाग असणार आहे, ज्याच्याबद्दल देखील अधिकृत माहिती समोर येईल। पण सध्या आज मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः 36,580 कोटींपर्यंतची कर्जमाफी ही असणार आहे, आणि ज्याच्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून फायदा जो आहे तो होणार आहे। अशामध्ये ज्या परिस्थितीतनं सध्या महाराष्ट्रातला शेतकरी हा जाताना दिसून येत आहे, त्याच्यासाठी आजची ही कुठेतरी गुड न्यूज म्हणायला लागेल, खुशखबर म्हणायला लागेल। आणि महायुती सरकारने इतका मोठा आणि धडाकेबाज निर्णय घेतल्याचं स्वागत जे आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं होताना दिसून येत आहेत। मात्र याचे निकष काय असतील आणि त्याच्यामुळे नक्की इतक्या मोठ्या संख्येवर ज्या शेतकऱ्यांना लाभ होईल ती तिथपर्यंत संख्या ही गाठणार का, किंवा राज्य सरकार आता ज्या पडताळणी करत आहे की किती शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालं आणि किती जणांना कर्जमाफी मिळायला पाहिजे, याबद्दलचं शोधकार्य जे आहे ते आज मंत्रालयातनं जे आहे ते सुरू झालेलं आहे। अशामध्येच कर्जमाफीची घोषणा जी आहे अधिकृतरित्या ही करण्यात आलेली आहे, कारण की विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता ही सध्या सुरू आहे। पण मात्र आजची कॅबिनेट ही शेतकऱ्यांसाठी मात्र गोड झालेली आहे। जी शुभम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।